जॅपनीज मध्ये ओरी म्हणजे फोल्ड आणि कामी म्हणजे कागद. कामीचं झालं गामी आणि त्याचं झालं ओरिगामी. हा, ओरिगामी. ओरिगामी. येस येस माई, मी पण ओरिगामी. अरे आता वाटतंय की मी आता कागदाचा पक्षी आहे. वा. आणि मी आकाशात उडते. नाही ते दिसतंय मला उडतोय ते, पण कुठे उडतोय? हा पक्षी आता उडतोय पुण्याच्या प्रभात रोडवरून. प्रभात रोडवर फार ट्रॅफिक आहे का तिकडे? खूप ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकला पार करून हा पोहोचलाय आर्काइव्हच्या गच्चीवर. गॉड. पक्षी गच्चीवरून उडतोय, पक्षी गच्चीवरून उडतोय आणि माई मी चालली स्लो मोशन मध्ये कासच्या पठारावरून. कासच्या पठारावर माई दिसतायत का तुला? मस्त मस्त फुलं आहेत माझ्या खाली. अरे बापरे, किती रंगीबेरंगी फुलं. आणि आता मी टपकन उडी मारून आलीये गोव्याच्या समुद्रावरून. एकदम गोवा, गोव्याचा समुद्र. अरे साताऱ्याहून जाताना वाटेत कोल्हापूर लागतं ना. माई हा, माझी फिल्म आहे की नाही? हो. मला पाहिजे तिकडे मी जाणार. हा ते पण खरंच आहे. तर आता पक्षी लाटांमधून हळूहळू हळू प्रवास करतोय आणि आता सांग आता कुठे? कुठे? आता पक्षी लपलाय ढगांच्या कुशीत. वाह, क्या बात है. पक्षाला खूप थंडी वाजते, पक्षाला खूप थंडी वाजते. आणि गेस कर पक्षी कुठे आलाय? कुठे? हिमालयातल्या मॅक्लोगंजवर. पक्षी बसलाय घराच्या छतावर. पक्षाला खूप थंडी वाजते. पक्षी मस्त शीळ वाजवतोय. मला काय वाटतंय माहितीये? हा, या पक्षाच्या बरोबर ना आता कोणीतरी असावं. थंडी एन्जॉय करायला, मस्त शीळ वाजवायला. हे माई, मला असं वाटतंय की आता या पक्ष्यांनी पंखात पंख घालावेत आणि एकत्र खूप उंच उडत जावं. अरे वा, म्हणजे या दुसऱ्या पक्षाच्या शोधात तू आली आहेस का वरच्या मजल्यावर? नाही, वरच्या मजल्यावर नाही. नाही मग? नाही, आम्ही अगं आता आम्ही थेट पोचलोय कुतुब मिनारच्या वर. अरे कुतुब मिनार. येस. अरे वा, मग तिकडून उतरत उतरत खामोशी के आवाज में हाँ दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, ए बाई का राग सुनो रे. हळू हळू हळू. ए येडे, पडशील. माई, मला की नाही खरंच पडावं असं वाटतंय. हो का? पण आता पडावं असं वाटलं तर डॉक्टर नाही आपल्याकडे. तर झालंय पॅचअप. हा, पॅचअप नो वेज. हो का? बघ आता बास झालं. 2 दिवस झाले. आज पण तू सकाळी आली, तू क्लिनिकला आलीस, तिथेही तू माझ्याशी बोलली नाहीस. तू गोळ्या घेऊन गेलीस पण माझ्याशी बोलली नाहीस. परत मी लाईट बिल भरायला गेलो, तिकडे पण आलीस. तुला लाईट बिल भरायचं पण नव्हतं तरीही तू तिकडे आलीस, तरीही बोलली नाहीस. आणि आता मी 2 तास झालं मी तिथं बसलोय, तू एक शब्दांनी माझ्याशी बोलत नाहीस. मला आता त्रास होतोय, मला खूप कंटाळा आलाय. आपण हे ब्रेकअप वगैरे थांबूया. खरं सांगू का, मला पण तुझ्याशिवाय करमत नव्हतं. मला पण तुझी खूप आठवण येत होती आणि असं वाटत होतं की तुझ्याशी बोलावं. पण माझा इगोमध्ये येत होता. तुला तर माहिती आहे सगळं. मग मला सांगायचं ना. मग मला भीती वाटली तुला सांगायची. भीती काय वाटायची? तुला घाबरले. मला काय जर खरं वाटेल असतं तरी बोल.
पण आता नको भांडायला. आता नको म्हणा, आता पॅचअप आता फायनल फायनल झालं पॅचअप वा मस्त छान. एक सांगू का, हे जे काही असं बोरिंग आणि असं डिस्गस्टिंग प्रकरण चाललंय ना तुमचं, ए अशक्त प्रेमी तुमचं. एक्झॅक्टली. आय गेस लास्ट वीकमध्ये तुम्ही ऑलमोस्ट 5 वेळा ब्रेकअप पॅचअप केला असेल, करेक्ट? 1 मिनिट, 5 वेळा नव्हतं केला, 4 वेळा केलं होतं. 5व्यांदा फक्त बोललो होतो, केलं नव्हतं ब्रेकअप. अच्छा ते क्या बात है, क्या बात है. ऋतू, यांना ना ब्रेकअप या शब्दाचा अर्थच नाही कळलेला, कारण त्यांना ना प्रेमाचं महत्व माहित नाही. एक्सक्यूज मी. एक मिनिट, तू काय एवढं बोलतोय रे? तुला काय माहिती ब्रेकअपचं? तुमचं एकदा तरी झालं का ब्रेकअप? या विचाराने सुद्धा ऋतू घाबरली, कारण ना आम्हाला आमच्या प्रेमाचं महत्व माहिती आहे. साल्या एकदा ना असं व्हायला पाहिजे की तुमचं ब्रेकअप झालं आणि ही तुझ्याशी वर्ष बोललीच नाही वर्ष आबोलाच धरून बसली. हे बाबा, हे असले काय आयडिया देऊ नको, खरंच करेल एकदा. मग काय. ए तुला अशी वाटते का रे मी? कशी? नाही, तशी वाटते म्हणत नाही. तू असं का म्हणलं? तुला असं वाटतं मी लगेचच त्याचं ऐकून ब्रेकअप करेन अगं का? नाही, आपण असं ऐकतो ना कधीतरी आणि मग ऐकून आपण मी त्या करेन, आयडिया मी काय डोक्यात बावळट आहे का राहते. मग? तू कोणाचं ऐकून काही बावळट कुठे म्हणलो मी तुला? असं का म्हणलं? बावळट म्हणलो मी, एक शब्दांतरी बावळट काय बोलण्याचा अर्थ बोलतोय? तसाच होतो ना. नाही मी असं अजिबात बोललो. ब्युटी. आता या मुद्द्यावर ब्रेकअप करा ब्रेकअप. आम्ही फक्त बोलतोय, ब्रेकअप नाही करत. पुढच्या वेळेला ना ब्रेकअप पॅचअप करताना एकमेकांना शिक्षा द्या काहीतरी, त्याशिवाय नाही थांबणार आहे. अच्छा, गावात यार चुंबक, फाडू आयडिया ही. येस शिक्षा केली पाहिजे. म्हणजे आता नेक्स्ट टाइम ब्रेकअप केला नाही ना की मी तुला अशी शिक्षा देणार की सगळ्यांसमोर माझा हात धरून दाखवायचास. मग तुला उलटी शिक्षा की म्हणजे मग तू सगळ्यांसमोर मला मिठ्या नाही मारायच्या. हा मग तुला अशी शिक्षा की तू सगळ्यांसमोर नाचून दाखवायचंच. मला नाचता येत नाही बरं का. म्हणूनच शिक्षा आहे. हा, मग तू हे सेल्फी नाही काढायचे. हा ठीक आहे ना, मग तू अँटीबायोटिक्स घेऊन दाखवायचे. एखादी भयंकर शिक्षा सांग रे. आभार. शिक्षा मी देणार आहे, आणि ब्रेकअपसाठी शिक्षा नाही आहे, पॅचअपसाठी शिक्षा आहे. शिक्षा अशी आहे की पुढच्या वेळी पॅचअपसाठी जो माणूस पहिल्यांदा अप्रोच होईल आणि बोलायला जाईल त्यांनी अख्ख्या ग्रुपला पार्टी द्यायची. यार भारी बेस्ट आयडिया. पार्टी द्यायची. यावेळी सौमित्राची टर्न आहे, कारण सौमित्र माझ्याशी बोललाय, मी नाही बोलले त्याच्याशी. ब्युटी. भेट ना मला आत्ता प्लीज. अगं पण हे बघ, पण बीड काही नाही, जसा असशील तसा भेटायलाय मला. मग तू पण असशील तशी यायचा. हे जर तुमच्या दोस्तांना कळलं ना पॅचअप वगैरे, तर एक प्रॉपर 5,000चा खुट्टा बसेल तुम्हाला. बास. जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना तर मला किस करून दाखव. हिमतीचा काय संबंध?
अरे सौमित्र